चला चला घेतलं ना सगळं व्यवस्थित? हो प्रत्येकाने घेतलं ना. हा ही बघ. हा जान्हवी बस इथे ये लवकर ये बस. ये हा हे घे उकळून थंड केलेलं पाणी. हे काय सगळं? श्रीनी आमच्याकडे शेड्यूल दिलंय 15 दिवसाचं. म्हणजे हे बघ आता माझं शेड्यूल आहे ना त्याप्रमाणे सकाळी उठल्यावर तुला एक फ्रूट द्यायचं. सोमवारी ऍपल, मंगळवारी संत्र, बुधवारी चिकू, गुरुवारी पेर, शुक्रवारी केळी, शनिवार रविवार सीझनल फ्रुट्स. आणि माझ्या शेड्यूल मध्ये सबंध दिवसाचं कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये उलट सांगते हा. रात्री बदाम भिजत घालायचे, कडधान्य भिजत घालायचं, सकाळी उठल्याबरोबर चहा द्यायचा, चहा बरोबर 4-5 बिस्किट द्यायची तुला. आणि माझ्याकडे तुझा लंचचा शेड्यूल आहे. हा 2 भाज्या, आमटी, भात, सलाड, ताक, कोशिंबीर, जवसाची किंवा कारळाची चटणी आणि मग एखादा गोड पदार्थ. गुलाबजाम, रसमलाई, साजूक तुपातला शिरा, पुरणपोळी, खीर, बासुंदी, श्रीखंड आणि मग तूप लावलेले फुलके. आता इथून तूप लावलेले फुलके दिले ना तो प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा मी असं करते नुसते फुलके देते आणि तुपाचा वेगळा डबा देते. ऑफिस मध्ये गेल्या गेल्या तुला तूप लावलेले फुलके मिळतील. ऑफिस मध्ये? हा ते ऑफिस मध्ये गेल्यावर कळेल. माझ्याकडे तुझा ब्रेकफास्ट झाल्यानंतर ड्रायव्हर काकांना फोन करून त्यांना बोलवून घेणं, तुझा लंच बॉक्स वेळच्या वेळी तुझ्या ऑफिस मध्ये पोहोचवणं, तू घरात असताना तुझ्यात जे काही बदल होत आहेत ते लिहून ठेवणं. आपल्याला डॉक्टरांना पण दाखवायला लागेल ना. आणि छोटी आई कुठे आहेत? अगं ती ऑफिस मध्ये गेली. तिला जरा अर्जंटली जावं लागलं पण तिने तिची लिस्ट माझ्याकडे दिलीये. तिच्याकडे तुझं डिनर आहे. म्हणजे तसं सगळं साधंच, फक्त आमटी भाताच्या ऐवजी दही भात. म्हणजे आज साधा दही भात, उद्या फोडणीचा दही भात, परवा मिरची घालून दही भात, असा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा दही भात. मज्जा येईल तुला खायला. तू ऑफिस मध्ये जाण्यापूर्वी किंवा तू ऑफिस मधून आल्यानंतर तुझ्यातले सगळे बदल मला लिहून ठेवायचे. म्हणजे तू किती वेळा शिंकलीस, तू किती वेळा खोकलीस, तुला धाप लागली का, तुला उलट्या किती झाल्या, मग तू किती जेवलीस, किती प्रमाणात जेवलीस, मग तू हसलीस की नाही, तू किती प्रसन्न होतीस, हे सगळं लिहून ठेवायचंय मला. पण मग तुमचं पार्लर? आम्ही सुट्टी घेतलीये. श्री येईपर्यंत पूर्ण वेळ. हा तो आल्यानंतर येऊन जाऊन असू. पण तुम्हाला खरंच हे सगळं करण्याची गरज नाहीये. आम्हाला आहे. आई आहेत ना. पण कामांचं वाटप झालंय आता. हा पण माझ्यासाठी तुम्ही घरी नका ना राहू. तुझ्यासाठी नाही, आम्ही आमच्या नातवंडासाठी थांबणार आहोत. बरं चल आता पाणी पिऊन 10 मिनिटं झालेत ना. आता ऍपल खा. अख्खं खाणार आहेस की कापून देऊ तुला? द्या मी घेते. बरं घे. आपण सगळेच खाऊया. ए नाही पंगत वगैरे वाढायची नाही इथे. आपण बाळासाठी करतोय की नाही. सगळं खायचंय तू. सगळं वाटत बसू नको. एकटी नाही खा. चला खा. आनंदी होती, नॉर्मल होती, ऍपल खाताना प्रसन्न होती आणि बसून ऍपल खाल्लं असं सुद्धा लिही. हा म्हणजे जनरली मूड छान होता असं लिही ना. अगं नाही ताई, तुला माहित नाही का तासा तासाला मूड बदलतात बाईचे. त्यालाच मूड स्विंग्स म्हणतात ना. हो 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 बरोबर आहे. ते मूड मुव्हिंग काय ते कळायला पाहिजे ना डॉक्टरांना. लिही.